तर सर आज तुम्ही थुकरटवाडीमध्ये आलाय आणि थुकरटवाडीतल्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतोय. एक पत्र आता तुमच्या नावे येणार आहे. ते घेऊन येत आहेत आमचे पोस्टमन काका. बघूयात ते तुम्हाला कोणी पाठवलंय. या काका या. एक पत्र आलंय तुमच्यासाठी. तुमच्या फॅनने लिहिले, मी वाचून दाखवतो. 24 डिसेंबर, मोहम्मद रफीचा वाढदिवस. रफीची गाणी आजही तेवढीच तरुण वाटतात. आजही त्यांची गाणी ऐकून हातात असलेली साठीची काठी एखाद्याला गरब्याची टिपरी वाटू शकते. तसा 24 डिसेंबर अनिल कपूरचा पण वाढदिवस. या माणसाच्या हातात यशाची रेषा, धनरेषा खूप ठळक असणार. एकच गोष्ट नाही, ती म्हणजे चेहऱ्यावर वय वाढल्याची रेषा. 24 डिसेंबर माझा पण जन्मदिवस. अनिल कपूर, तुमच्यासोबत माझंही आयुष्य सुरू झालं. तुमचं करिअर अजून चालू आहे. मी मात्र बँकेतून रिटायर्ड झालोय. आठवड्यातले 6 दिवस बँकेत लोकांचे पैसे मोजत होतो तेव्हा तुमचा वो 7 दिन रिलीज झाला. खरं तर आठवड्यातले 7ही दिवस ते फिल्म पाहू शकलो असतो, एवढी आवडली होती. त्या काळात तुमच्यासारखी दाढी ठेवायला सुरुवात केली होती. त्याच वर्षी मशाल चित्रपटात तुम्ही दिलीप कुमार यांच्या समोर उभे राहिलात. तुमची चित्रपट कारकीर्द 40 वर्षांची होतीये. मुन्नापासून मजनू पर्यंतचा हा विविध भूमिकांचा प्रवास. 40 वर्ष मी एकाच बँकेत अकाउंट सेक्शनला होतो. तिथेच राहिलो. खातेदार पण बहुतेक तेच. फक्त टेबल बदललं गेलं. तुमच्या मात्र भूमिका बदलल्या, नट्या बदलल्या. तुम्ही अगदी राणी मुखर्जी सोबत सुद्धा काम केलं. आम्ही मात्र माधुरीत अडकलो, ते कायमचे. पण खरं सांगू, आमच्यासाठी तुम्हीच मिस्टर इंडिया आहात. अजूनही आमची पिढी दुसऱ्या कुठल्या मिस्टर इंडियाला ओळखत नाही. तेजाबच्या 1, 2, 3 गाण्याने आमच्या पोरांनी झटपट पाढे पाठ केले. लम्हेसारखी प्रेमकथा आम्हाला अजूनही हळवं करते.